वातावरण कसं आहे आज? ऑरेंज झालं पूर्ण. वर्कआउट सेट केला आपण. आता त्याचे आपण 5 इव्हेंट केले सर्किट ट्रेनिंगचे. तर 5 इव्हेंट कोणकोणते बघू. सगळ्यात मेन पहिले एक हा स्किपिंग, हा ॲप्स आणि सपाटे मारले. त्यांनी काय होतं, बॉडी गरम होते. कधी पण तुम्हाला वर्कआउट करायचा असला तर पहिले जॉगिंग नाही तर स्प्रिंट दोन्हीपैकी एक मारा. त्यांनी काय होतं, आपली जी वॉर्मअपनी 50% बॉडी हे होती, ॲक्टिव्ह होती. हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 309वा दिवस आहे. तर चला ग्राउंड निघू आता. आणि इथं आलो, लाईट बंद झाली, नाही तर आता लाईट चालू होती. काय थंडी पडली. आज आपण मोठा ट्रायपॉड घेऊन चाललो. आज तर पूर्ण लाईट बंद आहे. कसं काय माहीत. कारण नाही आला आज, काल लवकर आलता, आपल्या आधी आलता. तर लाईट बंद असल्याने पूर्ण अंधारात दिसते. तर तिथपर्यंत असं उजेड होतो. लांबून अंधार दिसतो पण तिथे गेला उजेड राहतो. आज मोठा ट्रायपॉड आणला होता आपण, कारण की आज सर्किट ट्रेनिंग आहे. सर्किट ट्रेनिंग काय होतं, छोटा ट्रायपॉड बसत नाही आपण. हा ब्लॉगिंगचा ट्रायपॉड आपल्याकडे हो मोठा ट्रायपॉड आहे. त्याने पूर्ण एरिया कॅप्चर होतो. त्यांनी होत नाही एवढा एरिया कॅप्चर, फक्त खालच्या साईडने व्ह्यू दिसतो. तर आज थोडा याला ट्राय बघ करू. आजचा वर्कआउट पण वेगळा आहे थोडासा म्हणून. तर चला. तर थंडीलेच वाढली आता 2 दिवसापासून. पाऊस केला, थंडी चालू झाली लगेच. तर आज करण नाही आला, आज येईन लेट वाजता. आता भरती पण आलेली आता. TAची भरती वाटतं आणि अग्निवीरची पण वाटतं ग्राउंड. त्यामुळे पोरं लय येऊ राहिले आता ग्राउंडला. पण एक आहे नवीन पोराला एक सांगणार आहे. नवीन पोरा काही काय माहीत नाही आहे. ते काय करते, डायरेक्ट साधा शूज असतो, रोड रनिंग करते. माहीत नसतं नेमकी रोड रनिंग करते. रोड रनिंग केलं तर मग हे टाच दुखणार, गुडघा दुखणार, शिनपेन होणार, या गोष्टी होऊन जात्या. मग लगेच थोड्या दिवसांनी लगेच सोडून जाणार. वॉर्मअप करणार नाही, स्ट्रेचिंग करणार नाही, काहीच करणार नाही. डायरेक्ट पळणार फक्त. आणि भ्रम काय राहतो, जास्त पळल्यावर जास्त स्टॅमिना येतो. 2-3 अकॅडम्या बघितलं मी. ते काय करते, फक्त रनिंगवर भर देते. फक्त पळा बस. पळल्याने स्टॅमिना वाढतो. 1600 मारा दररोज. एक दिवस 1600, एक दिवस 3200, एक दिवस 5 किलोमीटर, एक दिवस 10 किलोमीटर. म्हणजे नुसतं रनिंग इव्हेंट. त्यांनी काय होतं माहिती आहे का, रनिंग इव्हेंट नुसतं केला तर पूर्ण बारीक होऊन जात डायरेक्ट. एक खायचे वांदे असते आणि त्यात पूर्ण हे नुसतं पळवलं आणि कंटिन्यू बारीक होऊन जातं माणूस. तर दुसरा वर्कआउट करा तुम्ही. वर्कआउट केल्याशिवाय हे होत नाही. कारण की प्रत्येक पार्टवर वर्कआउट करणं लागतो. पर डेचा वेगळा. नुसतं पळलं ना तर काही होत नाही. अंग बारीक होऊन जातं, वाटतं, पण आतून एनर्जी चालली जाते पूर्ण. माहिती आहे का, परत हे म्हणजे ताकद वाढायच्या ऐवजी परत ताकद लॉस होऊन जाते या गोष्टीने. त्याच्यामुळे डेली रनिंग कधी नाही करायची जास्त. हप्त्यातून शेड्यूल बनवा तुम्ही. प्रत्येक इव्हेंटचा आपला कसं बनवलेला, प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं शेड्यूल आहे. आज काय करायचं, उद्या काय करायचं. याने काय होतं, प्रत्येक पार्टवर लोड येत नाही जास्त आणि प्रत्येक पार्ट रिलॅक्स राहतो आपला. आणि रनिंगला पण रनिंग परफॉर्मन्स ओके राहतो. कारण का आपण इन आउट वर्कआउट मारतो, स्किपिंग मारतो, ह्या गोष्टींनी पण रनिंगचा स्टेप ओके राहतो. तर असं आहे. तर चला. वातावरण कसं आहे आज? ऑरेंज झालं पूर्ण.
तर चला वॉर्मअप करू आता. तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. आता काय करणार आहे, जॉगिंग करायची आपल्याला. तर उजळलं पण आता जॉगिंग करू. आता जॉगिंग केल्यानंतर आजचा वर्कआउट आहे आपला सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंग कशी करायची ती आज बघणार आहे आपण. आणि आज मोठा ट्रायपॉड पण आणला होता, कारण छोट्याने कसं सेट होत नव्हता आपला, त्याच्यामुळे आता मोठा लावला ना तर एकदम बरोबर परफेक्टमध्ये बसतो. तर छोट्याने कसं साईडनीच खालून अँगल येत होतं, फक्त याने असं आपल्या मनावर अँगल करता येतं. तर चला पहिले आता रनिंग करू 2-3 राऊंड, त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. दूर निघून राहिला. जॉगिंग कंप्लीट झाली आपली. तर जॉगिंगमध्ये आपण 5 ते 6 राऊंड मारले. त्यांनी काय होतं, बॉडी गरम होते. कधी पण तुम्हाला वर्कआउट करायचा असला तर पहिले जॉगिंग नाही तर स्प्रिंट दोन्हीपैकी एक मारा. त्यांनी काय होतं, आपली जी
वॉर्मअपनी 50% बॉडी हे होती, ॲक्टिव्ह होती आणि आपण नंतर स्प्रिंट किंवा जॉगिंग करतो त्याच्यामुळे 100% बॉडी ॲक्टिवेट होऊन जाते आपली, पूर्ण म्हणजे पूर्ण ॲक्टिव्ह होऊन जाते आपली पायची मसल, ही मसल सगळी ॲक्टिव्ह होऊन जाते. त्याच्यामुळे वर्कआउट करायला आपल्याला काही प्रॉब्लेम राहत नाही आणि काही इंजुरी किंवा क्रॅम्प येत नाही. तर ह्यामुळे थोडंसं 400च्या एक राऊंड मारायचा स्लोमध्ये. नाही तर आपलं पहिलं कसं होतं, धरणं होतं ना आपण तेव्हा डायरेक्ट आपली 1.5-2 किलोमीटर 3 किलोमीटरचा राऊंड व्हायचा डायरेक्ट. मग ते रनिंग पण कवर व्हायची त्याच्यामध्ये. हे इथं पण करता येतं आपल्याला तिथून जाऊन येऊन, पण इथं कसं कडक सरफेस त्याच्यामुळे करता येत नाही. आपण आता झाले आपल्याला कमीत कमी 2 ते 3 महिने झाले तर आपण रनिंग बंद आहे. हे कडक सरफेसवर रनिंग करतच नाही. ह्याच्यावर केली असते ना आतापर्यंत आपले पाय दुखले असते. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हार्ड सरफेसवर कधीच करायचे नाही आपले जॉगिंग किंवा रनिंग किंवा स्पीड वर्कआउट. स्पीड वर्कआउट पण आपण काय करतो इथं सहसा एक टाळतोच करायचा. तर चला आता काय करू, आता रनिंग झाल्यावर तो कूल डाऊन करू, वॉकिंग करू. आणि आजचा वर्कआउट काय, सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंगचे काय काय बेनिफिट होते आणि सर्किट ट्रेनिंग कधी करायला पाहिजेत आपण हे बघणार आहे. तर चला सर्किट ट्रेनिंगचे बेनिफिट बघू आपण. सर्किट ट्रेनिंगचे बेनिफिट आहे सगळ्यात एक गोष्ट म्हणजे मसल स्ट्रॉंग बनते आपली, जी मसल असते ना. कारण की याच्यामध्ये 2 ते 3 एक्सरसाइज असत्या ॲट ए टाईम करायला लागते, जर मसल म्हणजे मजबूत बनते या वर्कआउटने. तर नंतर दुसरी गोष्ट आहे कॅलरी. सगळ्यात जास्त कॅलरी बर्न होती कारण की त्याचं वर्कआउट एकातून दुसऱ्यातून तिसऱ्यातून चौथ्यात वर्कआउटमध्ये न दम खाता लगेच क्विक वर्कआउट करणं लागतो. हे कॅलरी सगळ्यात जास्त बर्न होती. त्याच्यामध्ये लवचिकपणा आणि सहनशक्ती आपल्या म्हणजे फ्लेक्सिबिलिटी आणि स्ट्रेंथ पॉवर वाढते ह्या वर्कआउटने आपल्या. जसं आपण रनिंगमध्ये किंवा 100 मीटरमध्ये कामाला येते तर 2 गोष्टी ह्याच्यात वाढत्या. त्याच्यानंतर स्पार्क पॉवर येते, म्हणजे क्विक निर्णय घेता येते, स्पार्क पॉवर येते. म्हणजे हे ऑल ओव्हर म्हणजे बेनिफिट या सर्किट ट्रेनिंगमध्ये होते. त्याच्यामुळे सर्किट ट्रेनिंग हप्त्यातून एकदा तरी केली पाहिजेत. त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्ही 3 इव्हेंटपासून तर 9 ते 10 इव्हेंटपर्यंत ॲड करू शकता. पण जेवढी तुमच्याकडे पब्लिक असेल तेवढं तर अजून ग्रेट होतं. तर जर एकटे असले तर एकट्याने तुम्ही 4 ते 5 इव्हेंट असले ना तरी मग सफिशियंट आहे. 5 इव्हेंट कमीत कमी, म्हणजे जास्त पण नाही कमी पण नाही. तर हे तर चला सर्किट ट्रेनिंग हा सेट लावू. सेट कसा लावायचा ते बघू आज. वर्कआउट सेट केला आपण. आता त्याचे आपण 5 इव्हेंट केले सर्किट ट्रेनिंगचे. तर 5 इव्हेंट कोणकोणते बघू. सगळ्यात मेन पहिले एक हा स्किपिंग, हा ॲप्स आणि सपाटे. याच्यातून आपण 5 इव्हेंट करणार आहे. 5 इव्हेंट कसे करायचे, 5च्या पुढं प्लस पण घेऊ शकतो मी, मायनस पण घेऊ शकते, पण 5 सफिशियंट आहे. म्हणजे जास्त पण नाही कमी पण नाही. तर हे मेन आहे. तर याने काय करायचं, कंटिन्यू वर्कआउट करायचं. आता एक झालं की दुसरं तिसरं चौथं कंटिन्यू करायचं. तसं एक लॅप कंप्लीट होतो. तसे लॅपमध्ये करायचं आणि जोपर्यंत पूर्ण लॅप कंप्लीट होत नाही तोपर्यंत तेवढा स्पार्क ठेवायची, तेवढी एनर्जी ठेवायची आपल्या ह्याच्यामध्ये वर्कआउटमध्ये. आणि त्याच्यानंतर 10 ते 15 सेकंदाचा गॅप घ्यायचा, परत रिस्टार्ट करून टाकायचा. तर असे याने केलं ना, याने स्टॅमिना वाढतो, रनिंगमध्ये परफॉर्मन्स वाढतो तुमचा, फ्लेक्सिबिलिटी वाढते. मग सगळं टोटल वर्कआउट ह्याच्यात होतो. हिल ट्रेनिंगमध्ये जसं कॅलरी बर्न होती, जसं ताकद लागते, तसं ह्या वर्कआउटने ताकद लागते. ह्याने तुमचा स्टॅमिना पण इम्प्रूव्ह होतो. तर चला बघू वर्कआउट कसं करायचा. ॲड करायचं राहिला, मोठं ट्राय करू आज.
तर चला, आजचा वर्कआउट झाला आपला सर्किट ट्रेनिंग. त्याच्यानंतर आपण सपाटी मारले पण रेकॉर्ड नाही झालं. तर चला, हे काय 5 इव्हेंट केले आपण सर्किट ट्रेनिंगचे. 5 इव्हेंट केले, 5 एकानंतर एक करणं लागतो. मध्ये 5 इव्हेंट झाले तरच दम खायचं, ते पण 15-20 सेकंदाचा दम खायचा, परत चालू करायचं. याने काय होतं, आता सांगलं बॉडी लवचिक होती, स्टॅमिना वाढतो, स्पार्क पॉवर येतं, क्विकनेस येते. लय बेनिफिट आहे. एका वर्कआउटून लगेच दुसऱ्या वर्कआउटमध्ये ट्रान्सफर करणं लागतो, लगेच माइंडसेट तसं पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यात हार्ड वर्कआउट हा, सगळ्यात जास्त कॅलरी बर्न होती या वर्कआउटने. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तुला एक सांगेल, शॉपिंगचं ऑप्शन नाही का, फ्लिपकार्टवर गेला तू, तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली आता आपली. तर आता काय करू, जायची तयारी करायची. तर चला जायची तयारी करू आता. त्याला जर लागतं ना, आपल्याला तर किती टाकता येत. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. बाय. टाकलं का?